शिव हा केवळ एक देव नव्हे, तो आहे सृष्टीचा प्रारंभ आणि अंत, योग, ध्यान आणि संहाराचा अधिपती, आद्य शक्तीचा पूज्य स्वरूप। त्याच्या डमरूच्या निनादातून निर्माण झाले शब्द, नाद आणि वेद। त्याच्या त्रिशूलात आहे भूत, भविष्य आणि वर्तमानाचे सामर्थ्य। तर त्याच्या जटांमधून वाहते गंगा माता, जिच्या प्रवाहाने सर्व पापांचे शुद्धीकरण होते। महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही, ही आहे तपस्येची रात्र, साधनेची रात्र आणि मोक्ष प्राप्तीची रात्र। या दिवशी भगवान शंकराने हलाहल पिऊन सृष्टीचे रक्षण केले, माता पार्वतीशी विवाह केला आणि भक्तांना आपले दिव्य आशीर्वाद दिले। तर चला या पवित्र दिवशी महादेवाच्या महिमा, महाशिवरात्रीचे महत्त्व आणि त्याच्या ऐतिहासिक कथा जाणून घेऊयात। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे आणि संपूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो। महाशिवरात्री म्हणजेच शिवाची महान रात्र असे याचे अर्थ आहे। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। महाशिवरात्रीचा सण भगवान शिवाच्या अनुकंपेचा आणि भक्तांसाठी कल्याणकारी मानला जातो। या दिवशी उपवास, रात्रभर जागरण आणि शिवपूजन केल्यास विशेष फळ मिळते असे मानले जाते। याचे आध्यात्मिक महत्त्व असे की या दिवशी भक्त भगवान शिवाच्या लिंग रूपाची पूजा करून त्यांना जल, बेलपत्र, दूध, गूळ, धूप आणि फुले अर्पण करतात। महाशिवरात्रीला केलेली पूजा आणि उपवास यामुळे पाप क्षालना होते आणि आत्मशुद्धी होते असे मानले जाते। याचे धार्मिक महत्त्व असे की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणूनच या दिवशी स्त्रिया सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी भगवान शंकराची आराधना करतात। महाशिवरात्रीचा संबंध योग आणि ध्यानाशीही आहे। शिव हे आदियोगी मानले जातात, त्यामुळे या दिवशी ध्यान धारणा केल्यास मनशांती आणि आत्मिक उन्नती होते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात, त्यापैकी काही महत्त्वाच्या कथा आपण जाणून घेऊयात। पहिली कथा, देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले असता त्यातून अत्यंत विषारी हलाहल विष बाहेर पडले। हे विष एवढे घातक होते की त्यामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली। तेव्हा सर्व देवता आणि ऋषीमुनींनी भगवान शंकरांना प्रार्थना केली। महादेवांनी हे विष आपल्या कंठात धारण केले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले। त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले। या घटनेची आठवण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते। दुसरी कथा, माता पार्वतीने कठोर तपस्या करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त केले। त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शिवाने त्यांच्याशी विवाह केला। हा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी पार पडला असे मानले जाते। त्यामुळे हा दिवस स्त्रिया विशेष भावभक्तीने साजरा करतात। एका शिकाऱ्याची कथा देखील महाशिवरात्रीशी जोडली जाते। तो जंगलात भुकेला आणि तहानलेला असताना एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला। त्या झाडाखाली एक शिवलिंग होते, परंतु शिकाऱ्याला त्याची कल्पना नव्हती। रात्रभर तो झाडावर बसून राहिला आणि अनावधानाने बेलाची पाने शिवलिंगावरती पडली। शिवलिंगावर जलही पडले आणि त्याच्या हातातली शस्त्रही जमिनीवर पडले। सकाळी त्याला समजले की त्याने अनावधानानेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची पूजा केली आहे, त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला। शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल, बेलपत्र अर्पण करून पूजा केली जाते। महाशिवरात्रीला अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि शिवमहिमा गायली जाते। अनेक साधक या दिवशी ध्यान धारणा करून आत्मशुद्धी करतात। हा दिवस भक्ती, शुद्धता, तपस्या आणि आत्मशांतीचा संदेश देतो। भगवान शंकराच्या कृपेने भक्तांचे कष्ट दूर होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडतो। म्हणूनच आपणही महाशिवरात्री संपूर्ण भावभक्तीने आणि श्रद्धेने साजरी करूयात। हर हर महादेव।